नमस्कार. मी ॲडव्होकेट महादेव दिनकर साळुंके, भारतीय जनता पार्टी कराड उत्तरचा माजी अध्यक्ष. आज मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची कशा प्रकारे ससेहोलपट चालू झालेली आहे आणि ती कशा प्रकारे चालू होती या बाबतीमध्ये या लाईव्ह द्वारे संबोधित करत आहे. वस्तुतः भारतीय जनता पार्टी या सातारा जिल्ह्यामध्ये वाढवणं, तिचा विस्तार करणं इतकी सोपी गोष्ट नसतानाही या सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे यापूर्वीचे नेते गोडबोले असतील, माननीय भरत पाटील असतील, माननीय राजाभाऊ देशपांडे असतील, खटाव पानचे महादेव कापसे असतील, माजी आमदार दिलीपराव येळगावकर असतील, महाबळेश्वर मधील भिलारे असतील, वाई मधील कार्यकर्ते आहेत डॉक्टर काशीनाथ, त्याचबरोबर वाई मधलेच माजी जिल्हाध्यक्ष अविनाश फरांदे आहेत, सुवर्णताई पाटील आहेत सातारच्या, पाठण खोऱ्यातील तळमावले भागच्या मान्य कविता कचरे आहेत, दीपक महाडिक आहेत. या सर्वांच्या ही जी नावं मी आपल्याला आत्तामध्ये घेतली की ज्या वेळेला सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला कार्यकर्ते नव्हते, त्यावेळेला ही जी प्रमुख नावं घेतलेली जी मंडळी आहे, ही मंडळी सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत होती. आणि असं काम करत असताना त्यावेळी अशा कार्यकर्त्यांना अस्पृश्यतापेक्षाही वाईट वागणूक मिळत होती. मग गावागावामध्ये त्यावेळचे असलेले काँग्रेसचे गट असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गट असतील, या गटांनी या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची राजकीय ससेहोलपट केलेली होती. अनेक प्रकारच्या केसेस, फौजदारी केसेस, दिवाणी स्वरूपाच्या केसेस, नसलेली प्रकरणं या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये दाखल झालेली होती. असं असताना ही मंडळी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून अविरतपणे कोणत्याही स्वार्थाशिवाय काम करत होती. आणि मग याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर 2014 साली महाराष्ट्रामध्ये सत्ता आली. आणि या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना असं वाटलं की काही नाही, आता सुगीचे दिवस आले. परंतु असं काहीही घडलं नाही. वस्तुस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार 2014ला आल्यानंतर की पार्टीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इनकमिंग सुरू झालं. सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून, राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून बरेच नेते मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाली. हे खरं आहे की पक्ष वाढला पाहिजे, ही आमची भूमिका ही त्यावेळेला होती की पक्ष वाढला पाहिजे आणि या पक्षामध्ये अनेक मोठी मोठी लोक आली पाहिजेत. परंतु झालं असं की या एसटी मध्ये इतका भरणा झाला की त्या एसटीत पहिली बसलेली लोक आहेत त्यांना बाहेर फेकलं गेलं. ना त्यांना कुठल्याही पद्धतीचं डीपीटीसी मध्ये नियुक्ती मिळाली, ना कुठल्याही शासकीय पदावर त्यांना मिळाली. इवन दो या कार्यकर्त्यांना साधं विशेष कार्यकारी दंडाधिकारी पद सुद्धा मिळालेलं नाही. जे आयात झाले
अशांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा पुरेपूर वापर केला. म्हणजे गावागावामध्ये आम्ही ज्यांच्या विरोधामध्ये बोंबलत होतो, ज्यांच्या विरोधात बोंबलून त्यांच्या काट्या कुऱ्हाड्या खाल्ल्या, अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले, अशीच लोक परत भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाली आणि मूळच्या कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारचं सत्तेतला वाटा मिळालेला नाही. हे सगळं चित्र 2014 पासून 2019 सालापर्यंत चालू असतानाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे आशेवर चालू होते की आज ना उद्या या कार्यकर्त्याला न्याय मिळेल. परंतु दुर्दैवानं 2019 साली मेजॉरिटीमध्ये येऊन सुद्धा राजकीय गणित फिसकाटल्यामुळं त्याच्यानंतर 2.5 वर्षाच्या कालामध्ये पुन्हा सरकार गेलं आणि सरकार गेल्यानंतर हे जे 2.5 वर्षाच्या काळामध्ये आलेले आयात केलेली जी आमची मंडळी होती ती पुन्हा सायलेंट झाली. अगदी एकही जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतनं माझ्या पार्टीत आला, जो राष्ट्रीय काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आला, सरकार गेलं रे गेलं की त्यांनी कधीही उद्धव ठाकरे सरकारविरोधामध्ये एकही शब्द उच्चारला नाही. परंतु जे मूळचे कार्यकर्ते होते ते 2.5 वर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढत होते, काही माध्यमांवर काढत होते, काही प्रत्यक्ष काढत होते. म्हणजे निष्ठावान कार्यकर्ता हा प्रत्येक वेळेला, ज्या वेळेला पार्टी सत्तेत नसते त्यावेळेला निष्ठावान कार्यकर्ता हा पेटून उठत असतो. परंतु ज्या वेळेला सरकार येतं त्यावेळेला इतर पक्षातून आलेल्या लोकांना सत्तेमध्ये वाटा मिळतोय. आणि असं चित्र पूर्णपणे या सातारा जिल्ह्यामध्ये तर आम्हाला पाहायलाच मिळालं. डीपीडीसी मध्ये सुद्धा कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या मूळच्या कार्यकर्त्याला डीपीडीसीचं सदस्यत्व मिळालं नाही. छोट्या छोट्या स्थानिक कमिटीत सुद्धा मिळालेलं नाही. अशीच परिस्थिती मित्रांनो हे कराड उत्तर मध्ये सुद्धा झाली. पक्ष वाढवणं इतकं सोपं नसतं. ज्यावेळेला कराड उत्तरचा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून मी काम करत होतो त्यावेळेला पालीमध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा मी ओपन करायला गेलो. तिथले माझे पूर्वीचे माझ्या सोबत काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते आजही ते भारतीय जनता पार्टीचे काम करतात. धनाजी पवार यांनी तिथं एक शाखा ओपन केली. शाखा ओपन आमची 5 वाजता होती. भरत पाटील आणि मी पालीमध्ये शाखा ओपनिंग करायला गेलो 4 वाजता. त्यावेळेला आम्हाला फोन आला की तुम्ही 1 तास थांबा, का तर इथलं शाखेचा जिथं बोर्ड लावला तो बोर्डच कोणीतरी काढून नेला होता. आणि अशा स्थितीत सुद्धा तिथल्या धनाजी पवार आणि त्यांच्या सोबतचे असणारे कार्यकर्त्यांनी 10-12 जणांनी पुन्हा 1 तासामध्ये बोर्ड बनवला. तिथं तो बोर्ड लावला, तिथं त्याचं आम्ही उद्घाटन केलं. अशा स्थितीमध्ये हा धनाजी पवार हा कार्यकर्ता ह्या पालीमध्ये काम करत होता. आज त्या धनाजी पवारला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्याला काय न्याय दिला? असाच दुसरा आमचा कार्यकर्ता संदीप बाबर, शहापूरचा कार्यकर्ता, किसान मोर्चाचा अध्यक्ष म्हणून माझ्या बरोबर काम करत होता. त्याचे वडील तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये कामाला होते. तो किसान मोर्चाचा अध्यक्ष असताना त्याच्या वडिलांना बोलवलं गेलं आणि वडिलांना सांगितलं की हा जो संदीप आहे ह्या संदीपला भारतीय जनता पार्टीचं काम करायला थांबवा, नाहीतर आम्ही तुम्हाला कामावरून काढू. असं असतानाही हा संदीप धोंडीराम बाबर राहणार शहापूर तालुका जिल्हा सातारा येथील कार्यकर्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये कशाची तमा न बाळगता भारतीय जनता पार्टीचा अविरत काम करत राहिला. आज त्या कार्यकर्त्याची अवस्था काय आहे? त्याच बाबतीत तसाच उमरतचे आमच्यासोबत काम करणारे नाना देशमुख आहेत. वडोली भिकेश्वरचा प्रसाद देटके आहे. उमरतचे सचिन डुबल आहेत, महेंद्र डुबल आहेत, विशाल शेजवळ आहेत. तैबिडचे सागर शिवदास आहेत.
शिवड्याचे विक्रम विजापुरे आहेत, खर्ड्याचा बजरंग जाधव सारखा कार्यकर्ता की तेवढं विरोधात जाऊन ग्रामपंचायत स्वतःच्या ताब्यात घेतलेली. खर्ड्यातील आमचा दुसरा कार्यकर्ता दीपक जाधव की ज्याचं आज शनी मंदिराचं काम शनी मंदिराच्या हातात घेतलेलं आहे. हेळगावचा आमचा टेलर, शिरावड्याचा एक कार्यकर्ता अपंग होता, त्याच्याकडे तो अपंग होता असतानाही भारतीय जनता पार्टीचं काम करायचा. असे अनेक कार्यकर्ते, भवानवाडीचे आमचे बाळासाहेब भोसले स्वतः उपसरपंच होते, अशा स्थितीमध्ये सुद्धा एवढा प्रभाव असताना ते भारतीय जनता पार्टीचे काम करत होते. मग अजून नाव भरपूर आहेत. तासवाड्याचे आमचे शहाजी पाटील, बेलावड्याचा आमचा सुदर्शन हजारे, कवट्याचा सयाजी साळुंके, कालगावचा राजेंद्र चव्हाण, अंतोडीचा आमचा हनुमंत शिंदे, इतकी प्रचंड नावं आणि प्रचंड कार्यकर्ते पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये 2014 साली काम करत होते. कशाची आशा नव्हती, 1 रुपया खिशात नव्हता, तरी सुद्धा हे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेत यावं एका समान उद्देशानं काम करत होतो. आणि या किरकोळ पण ध्येयाने प्रेरित असणाऱ्या कार्यकर्त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी या सबंध महाराष्ट्रात आणि देशामध्ये सत्तेत आली होती. परंतु ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी 2014 साली सत्तेत आल्यानंतर आमच्या पार्टीमध्ये प्रचंड प्रमाणात इन्कमिंग सुरू झालं आणि आयात आलेले आमचे सहकारी आहेत, यांनी पहिलं काम केलं की ते येताना एकटेच आले, परंतु आमचे कार्यकर्ते त्यांनी सोयीस्कररित्या फोडून घेतले. कार्यकर्ते आमचेच मूळचे भारतीय जनता पार्टीचे, पण दाखवताना हे आमचे कार्यकर्ते म्हणून दाखवायचे. स्टेज व्यासपीठ तेच होतं, पण स्टेजवर बसणारी माणसं बदलली गेली आणि समोर बसणारी माणसं तीच होती. कालही तीच होती आणि आजही तीच होती. मला आठवतंय भारतीय जनता पार्टीचं जावडेकर साहेबांची सभा उमरजमध्ये होते, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं जे काही झेंडे आम्ही लावत होतो ते स्वतः संदीप बाबर, सचिन डुबल, टाना देशमुख, प्रसाद देटके, विशाल शिजवळ, मिथुन गजरे अशा लोकांनी ग्राउंडवर येऊन काम केलं. परंतु सत्ता आल्यानंतर काही उद्देशाने प्रेरित होऊन आमच्या पार्टीमध्ये काही लोक सामील झाली आणि जो मूळचा हा जी मी ज्यांची नावं घेतोय हे सत्तेतून बाहेर राहील, केवळ कार्यकर्ता म्हणून राहील. त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीची हे कार्यकर्ते हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. ते भारतीय जनता पार्टीचं काम अविरतपणे काम करत आहेत. पुन्हा एकदा सरकार ज्या वेळेला 2.5 वर्षानंतर या सत्तेत आलं, एकनाथ शिंदे साहेब मिनिस्टर झाले, त्यावेळेला हे परत झोपी गेलेले नवीन आयात आलेली जी कार्यकर्ते नेते मंडळी आहे ते परत आणखीन आमच्या पार्टीमध्ये ऍक्टिव्हेट झाली आणि मूळचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा तसाच राहिला. आजही तो कार्यकर्ता म्हणूनच राहिला ना, त्याला साधं विशेष कार्यकारी दंडाधिकारी पद सुद्धा मिळालेलं नाही. केवळ फक्त काही अपवाद सोडला, या आमची दीपालीताई खोत यांना फक्त आता एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये लाडकी बहीण योजनेचं कराड उत्तरचं अध्यक्षपद मिळालं. याच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीच्या या निष्ठावंत कार्यकर्त्याला काहीही मिळालं नाही. तरीही आमचा निष्ठावंत कार्यकर्ता हे सगळं सहन करतोय. भारतीय जनता पार्टीमध्ये हे निष्ठावंत कार्यकर्ते पालीपासून की ज्या पालीमध्ये बोर्ड लावायला सुद्धा विरोध झाला, त्या पालीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, तिथं ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये आली, ताब्यात आली. इतक्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले, परंतु या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर
ना कोणत्याही नेत्याचं लक्ष राहिलेलं नाही. आता पुन्हा एकदा असं झालेलं आहे की निवडणूक सुरू होणार आहे, विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्या आणि अशा वेळेला मग भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज लागलेली आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी एक योजना आणलेली आहे. लहान बाळापासून ती आबालवृद्धापर्यंत प्रत्येकाला एक योजना दिलेली आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही तर लाभ मिळतोय. परंतु हे सांगण्याकरता आता भारतीय जनता पार्टीकडे घरोघरी जाऊन सांगण्याकरता निष्ठावंत कार्यकर्ते नाहीत. मग एवढं सगळं करून सुद्धा भारतीय जनता पार्टी यांचा प्रसार योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता निष्ठावंत कार्यकर्ते उपलब्ध होईनात. मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा त्याच्या विचाराशी राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष आणि नंतर मी या तत्वांनी प्रेरित होऊन काम करत असतो. परंतु ही किती वेळ चालणार आहे? गावागावात ज्यांच्यासाठी विरोध पत्कारला, ज्यांच्यासाठी गावागावामध्ये भांडणं निर्माण झाली, आज त्याच गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या घरात येऊन बसतायत. मूळचा कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता याला काय वाटत असेल याची त्यांना अजिबात खात्री नाही. जे पार्टीमध्ये आले त्यांचं स्वागतच होतो. मीच भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष असताना हे काय जी मंडळी आली, हे रामकृष्ण वेता साहेब आले, मनोजदादा घोरपडे आले, अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये आले. आम्हाला आनंद झालेला की प्रचंड आनंद झाला की माझी पार्टी वाढायला लागलेली आहे, माझी पार्टीचा विस्तार व्हायला लागलेला आहे. परंतु भारतीय जनता पार्टी ही विचारांची पार्टी आहे. याच्यामध्ये अमक्या नेत्याचा गट, तमक्या नेत्याचा गट यापूर्वी कधीही नव्हता आणि आमच्याकडं या नेत्यांनी गटबाजी करायला सुरुवात केली आहे. आता हा म्हणतो आमचा गट, हा म्हणतो आमचा गट, आणि जो निष्ठावंत कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीचा आहे तो त्याच्या विचाराशी बांधील असून आज तो घरात बसलाय. मला खात्री आहे तो कोणाचंही काम कोणाच्याही विरोधात करणार नाही, भारतीय जनता पार्टीच्या तर अजिबात विरोधात करणार नाही. परंतु असा कार्यकर्ता जर घरात बसवला गेला तर त्याचं नुकसान ही पक्षाला होत असतं. कार्यकर्ता हा चुटकुळ्यासारखा असतो. मित्रांनो, जी लोक मला खेडेगावातली लोक मला लाईव्ह पाहत असतील त्यांना मी बोलतोय हे शब्द कळत असतील की चुटकुळा काय असतो. कार्यकर्त्याला फक्त कर म्हणायचं असतं, तो प्रचंड प्रमाणात करत असतो आणि तो पार्टीसाठी करत असतो. परंतु परिस्थिती अशी झालेली आहे की हे सगळे कार्यकर्ते इनॅक्टिव्ह करण्यास कारणीभूत कोण? सांगायचं तर हाईट काय की भोसलेवाडीमध्ये अक्षय भोसले नावाचा कार्यकर्ता, की ज्या वेळेला मी जिल्हा परिषदेला उमेदवार होतो, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो, 2012 सालची गोष्ट सांगतोय मित्रांनो. 2012 साली जिल्हा परिषदेला कमळाचा बॅनर लावायला कोण तयार नव्हतं. मी भोसलेवाडीत मध्ये गेलो होतो, माझा बॅनर कोण लावायला तयार होतो, ते अक्षय भोसले या मुलानं त्याच्या घरावर बॅनर लावला, अख्ख्या गावाच्या विरोधात जाऊन लावला. तो अक्षय भोसले बूथ अध्यक्ष म्हणून काम करत होता. लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर त्याला बूथ अध्यक्ष पदावरून काढून टाकलं. कारण काय की तो कुठल्या तरी गटाचा नाही. ही गटबाजी कराड उत्तर मध्ये सुरू झाली. का? अक्षय भोसलेंनी 10 वर्ष पार्टीसाठी विरोध पत्करला होता गावामध्ये. ज्या वेळेला ही जी आलेली लोक तुमच्या बरोबर नव्हती, तोच अक्षय भोसले त्या गावामध्ये कमळाचे झेंडे लावत होता. आज
त्या अक्षय भोसलेला बूथ अध्यक्ष म्हणून तुम्ही हटवलं. असा कणखर कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता तुम्ही सिस्टम मधनं बाजूला टाकायला लागलाय. आणि कुठल्याही राजकीय पक्षाची ताकद ही तिचा कार्यकर्ता असतो. विरोधकांच्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष सत्तेतनं जात नसतो आणि विरोधकांच्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष सत्तेत येत नसतो. तर कुठलाही राजकीय पक्ष सत्तेत येण्यास त्याचा कार्यकर्ताच कारणीभूत असतो. आज मराठा समाजाचे एवढे मोठे प्रश्न सरकारनं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडवलेत, परंतु सोडवलेली प्रश्न आणि केलेल्या उपाययोजना मराठ्यांच्या घरात जाऊन सांगण्यासाठी कार्यकर्ता उपलब्ध नाही. आणि जे काय कार्यकर्ते निर्माण केले नव्यानं, त्यांना भारतीय जनता पार्टीशी काही एक देणं घेणं नाही. त्यांना फक्त भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहे तोपर्यंत भारतीय जनता पार्टी राहायचं आहे. सत्तेतनं गेली की हे निघाले. हे 2.5 वर्षांमध्ये ज्या वेळेला 2019ला सरकार स्थापन झालं नाही त्यावेळेला सुद्धा सगळ्यांनी अनुभवलेला आहे. आणि या विषयावर ज्या ज्या वेळेला आम्ही बोलत असतो त्या त्या वेळेला आमचे वरिष्ठ ऍडव्होकेट भरत पाटील काय म्हणतात आम्हाला, अरे भारतीय जनता पार्टीचे मालक आपण आहोत, 7-12 आपल्या नावावर आहे, हे आलेली आज आहेत उद्या नाही, तुम्ही काम करत राहावा, भारतीय जनता पक्षासाठी काम करत राहावा. मी 28 वर्ष पार्टीसाठी काम करतोय, कोणत्याही अपेक्षाशिवाय काम करतोय. आणि तुम्ही तर 10 वर्ष झालं काम करताय. त्या माणसाच्या त्या जुजब्याला माझा सॅल्यूट आहे की 28 वर्ष हा माणूस भारतीय जनता पार्टीचं काम कुठल्याही अपेक्षाशिवाय करतोय. मग परंतु याच्यावर कधी कोण बोलणार आहे का नाही? या निष्ठावंत कार्यकर्त्याची व्यथा कुणी ऐकणार आहे की नाही? भारतीय जनता पार्टीमध्ये 10-10 वर्ष, 15-15, 20-20 वर्ष काम केलेल्या लोकांना, या अनुभवी लोकांना, या सुज्ञ कार्यकर्त्यांना सिस्टम मधनं बाजूला ठेवून कराड उत्तरनं मिळवलं काय? अरे कुणाला काही तिकीट नाही मिळालं तर ते लगेच निवडून जातील, पण हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता सोबतच राहतील. मग ही अशी परिस्थिती कराड उत्तरमध्ये निर्माण होण्यास कारणीभूत कोण आहे? कार्यकर्ते कारणीभूत आहेत की स्थानिक पदाधिकारी कारणीभूत आहेत का वरिष्ठांचं त्याच्याकडे लक्ष नाही? काही अंशी आमचे कार्यकर्ते सुद्धा कारणीभूत आहेत का? तर ज्या वेळेला कोण नवीन आलं तर त्यांना हे मिट्याच मारायचे. आज परिस्थिती अशी झाली, ते मिट्या मारणारे तुमच्या ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही त्या गल्ली बोळामध्ये लढत होता त्यांच्या दारात, त्यांच्या घरात जाऊन बसतायत, पण तुमच्याकडे यायला ते तयार नाही. आणि परिस्थिती तर अशीच आहे की गावागावामध्ये लोकांना असं वाटतंय की अरे खरी भारतीय जनता पार्टी गेली कुठं? ही माणसं कुठं आहेत? 10-10 माणसांवर आंदोलन करायचो आम्ही, 10 माणसांवर 10 कार्यकर्ते असायचे, तरी सुद्धा पत्रकार बंधू भगिनी आमची ती दखल घेत होती आंदोलनाची. आज एवढा मोठा भरगच्च झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा कराड उत्तरचा पक्ष, तरी सुद्धा तितकी ग्रॅव्हिटी दिसत नाही. ही गोष्ट कुठंतरी ही मला खटकते. माझ्यासारख्या कार्यकर्ता कसा तरी तावून सुलाखून निघाला. मध्यंतरी 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा सरकार नव्हतं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी 2014च्या पूर्वीपासून काम करतायत, 2014 ते 2019 काम करतायत. अशा कार्यकर्त्यांची 2019 ते
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईपर्यंत काय स्थिती झाली होती, आपल्या भागातील राजकीय नेत्यांनी त्यांच्या मागे किती शुक्लाष्ट लावले होते, हे जर त्यांना जाऊन विचारलं ना तर तुम्हाला समजल की त्यांनी कोणत्या भूमिकेतून आणि किती वाईट परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी ही टिकवलेली आहे. उमरतचे महामुनी असतील, महेश काशीद असेल, डॉक्टर दीपक माने असतील, बोटाव मोजणारे लोक होते हो, बोटाव. आज तुम्ही या कोणत्याही कार्यकर्त्याला कुठल्याही सिस्टम मध्ये काउंट करत नाही, परंतु या कार्यकर्त्याकडं 100 हत्तीचं बळ आहे, हे विसरून चालणार नाही. ही सिस्टम मध्ये ही निष्ठावंत कार्यकर्ते जर झोपले तर त्याचे परिणाम कुठल्याही व्यक्तीला नाही भोगायला लागणार, तर ते पार्टीला भोगावे लागतील. आणि हे परिणाम होऊ नयेत याकरता अनेकदा आपण वरिष्ठांशी सल्लामसलत केले, वरिष्ठांना हे सांगितलेलं आहे, परंतु ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल नाही झाला. अरे माझ्या कार्यकर्त्यांची दखल कोण घेणार आहे? मधल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेला सरकार नव्हतं त्यावेळेला हे जे सगळ्यांची मी नावं घेतली त्यांना किती त्रास झाला असेल. उमरज मधले काही पारंपरिक प्रश्न, त्या समस्या विरोध असताना मांडताना जी मी काही लोकांची नावं घेतली त्यांना किती त्रास झाला असेल, किती खोट्या केसेस दाखल झाले असतील. ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह केला हे कधी करणार आहे? का नुसतं आता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे, गावागावामध्ये तुम्ही मिटिंग घ्या, गावागावामध्ये झेंडे लावा, अरे ते आमचं नित्याचंच काम आहे, आम्हाला कुणाच्या सूचनेची तर अजिबात गरज नाही. परिवर्तन रॅली काढा, अरे काय गरज आहे ना आम्हाला कुणी सांगायची? भारतीय जनता पार्टीत ज्याला बोलून भारतीय जनता पार्टी मध्येच मारणार आहे माझा सगळ्यांची नावं घेतली त्या कार्यकर्ता. कुणीही विरोधात काम करणारा कार्यकर्ता नाही, पक्षाची आणि तत्वाशी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. उद्या हे नसतील पण हीच लोक तुम्हाला 2024 नंतर सुद्धा दिसतील, 2030 लाही दिसतील. परंतु जाणीवपूर्वक हे जे टार्गेट केलेलं आहे, व्यक्तिनिष्ठ राजकारण कराड उत्तर मध्ये सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदा वापर केला गेला. भारतीय जनता पार्टीमध्ये येऊनच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेच वापरून व्यक्तिनिष्ठ गट गावागावामध्ये निर्माण केले गेले. गावागावामध्ये आता भारतीय जनता पार्टीचा एक गट होता, आता भारतीय जनता पार्टीचे 3-3 गट निर्माण केले. कोणाचा कुणालाही मेळ नाही. मग ही भारतीय जनता पार्टी नव्हती आणि ही भारतीय जनता पार्टीची विचारधाराही नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि मग मी स्वतः, हे राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचं प्रिन्सिपल आहे. हे प्रिन्सिपल जर आमचे नेते मंडळीच वापरणार नसेल, ती जर व्यक्तिकेंद्रित राजकारण सुरू करणार असेल तर कार्यकर्त्यांनी करावं काय? हा फार मोठा प्रश्न निर्माण झालाय. आणि त्यातल्या त्यात माझा जो गरीब कार्यकर्ता आहे, जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे, जो विचाराशी प्रामाणिक आहे, जो पक्षाशी प्रामाणिक आहे, त्यानं काय करावं? बूथ अध्यक्ष सुद्धा तुम्ही व्यक्ती केंद्रित राजकारणासाठी बूथ अध्यक्ष सुद्धा कराड उत्तर मधले तुम्ही बदलले. अरे याच बूथ अध्यक्षांच्या जीवावर विधान परिषदेची निवडणूक माननीय चंद्रकांत दादा पाटील
इथून लढले आणि कराड उत्तर मतदारसंघामध्ये 2200चं लीड दिले. त्यावेळेला हेच कार्यकर्ते होते ज्यांचं मी नाव घेतलंय ते. ज्याला कुणाला जर ऑब्जेक्शन असेल तर उमरजचे बंडा काशीद, नाना देशमुख, विशाल शेजवळ, मिथुन गजरे, संदीप धोंडीराम बाबर, प्रसाद देटके, सूर्यकांत पडवळ, या लोकांना जाऊन विचारा की विधान परिषदेची शेवटची निवडणूक माननीय चंद्रकांत दादा पाटील लढले त्यावेळेला कराड उत्तर मध्ये बूथवर हाणामारी, दमदाटी किती प्रमाणात झाली होती आणि त्यातनं सुद्धा तुम्ही लीड कसं दिलं हे त्यांना जाऊन कधीतरी विचारा. परंतु या कार्यकर्त्यांना ज्या वेळेला सत्तेत वाटा द्यायची वेळ आली, छोट्या छोट्या कमिटीवर घेण्याची वेळ आली, तेव्हा मी जाणीवपूर्वक सांगतो मित्रांनो की ही वेळ आता माझ्यावर आलीच आहे सांगायची की हे निष्ठावंत कार्यकर्त्यांना कमिटीवर घेण्याची वेळ आली तेव्हा याच भारतीय जनता पार्टीमधील कराड उत्तर मधल्या काहींनी खोडा घातला आणि त्यातनं सुद्धा फक्त दोघांना न्याय मिळाला. दोघांना, एक सूर्यकांत पडवळ आणि एक प्रसाद देटके. परंतु प्रसाद देटके या व्यक्तीला, या कार्यकर्त्याला जी काय पद प्राप्त झालं ती पद प्राप्त होण्यात त्याचा स्वतःचा सिंहाचा वाटा होता. याच्या व्यतिरिक्त कुणालाही सत्तेमध्ये वाटा मिळालेला नाही आणि कुणी खोडा घातला हे त्या सगळ्यांना माहित आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर सुद्धा माझ्या गरीब कार्यकर्त्याला, या निष्ठावंत कार्यकर्त्याला हीच गोष्ट, ह्याच यातना भोगायला लागणार असतील तर त्या कार्यकर्त्यानं काय करावं? आज आम्हाला या कार्यकर्त्यांच्या दारामध्ये जाताना 100 वेळा विचार करून जावं लागतं की त्या घरामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा विचारला ते वकील साहेब 10 वर्षापूर्वी पण तुम्ही घरामध्ये येत होता आणि आजही तुम्ही येताय, मध्ये आधी सुद्धा येताय, परंतु या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून साधं विशेष कार्यकारी दंडाधिकारीचा पद तरी माझ्या पोराला मिळालं का? ही परिस्थिती महाबळेश्वर जावळीपासून ते बेलवडे बुद्रुक पर्यंत आहे आणि खेराडे वांगीपासून ते पूर्णपणे पाटणपर्यंत आहे. मग ही परिस्थिती अशा पद्धतीनं जर निर्माण होत असेल आणि आता निवडणुकीच्या तोंडावर या आमच्या कार्यकर्त्यांना शोधायची सुरुवात जर झालेली असेल तर हीच एक योग्य वेळ आहे की यांना याचं अवलोकन करून द्यायला पाहिजे. या नेते मंडळींना स्पष्टपणे सांगायला पाहिजे की या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या या कार्यकर्त्यांचा विचार का नाही केला? माझ्यासारखा कार्यकर्ता वकील आहे याच एका कारणास्तव सिस्टम मध्ये टिकला, परंतु ज्यांना कायद्याचं ज्ञान नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आधार नाही अशांना अक्षरशः दरम्यानच्या काळामध्ये मरण यातना भोगायला भाग पडलं होतं. काय या कार्यकर्त्यांची चूक आहे? त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकार नसताना घरोघरी गेले, प्रचार केला, ही चूक आहे त्यांची. त्यांनी सायकलीनं प्रचार केला, ही चूक आहे त्यांची. गाडीत पेट्रोल नसताना घरातनं उसनं पैसे घेऊन पेट्रोल टाकलं, ही चूक आहे त्यांची. आम्ही उमरज मध्ये ऑफिस चालवायचो, कराड उत्तर भारतीय जनता पार्टीचं आमचं स्वतःचं ऑफिस होतं उमरज मध्ये, कंट्रीब्युशन काढून दर महिन्याला आम्ही त्याचं भाडं द्यायचो. सरकार सत्तेत आल्यानंतर काय झालं?
अंधारवाडी, गोडवाडी या भागातील कोरवळे या जुन्या कार्यकर्त्यांना विचारात घेतलं जात नाही. आणि फक्त कारण काय, दुसरं तिसरं कारण काय नाही, फक्त आम्ही कमळाला म्हणतो, आमचा नेता कमळ आहे, आम्ही कुठल्याही व्यक्तीला मानत नाही. म्हणून या आमच्या कार्यकर्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक त्या गावामध्ये त्या कार्यकर्त्याच्या शेजारीच आपला माणूस तयार करून त्या कार्यकर्त्याला परत तिथं प्रमोट करून ह्याची व्यवस्था केली जाते. म्हणजे काय की भविष्यात भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ होण्याची ही पद्धती तयार झालेली आहे. म्हणजे जाताना आपल्याबरोबर गोळाच करून जाणार. आता काही अद्भुत अध्यक्ष ओरिजिनल भारतीय जनता पार्टी निष्ठावंत कार्यकर्ता जे बूथवर बसतायत, बूथ पाठ आहेत, आज भांडणं करायची तयार आहेत, यांना बदलून त्याच्याऐवजी अशा बूथ अध्यक्षांची नेमणूक केली की तो कुठल्या तरी पार्टीचा कार्यकर्ता आहे. सगळं काम पेपर वर्कवर झालंय का? फक्त आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते, आमच्या रक्तात कमळ आहे, आम्ही फक्त कमळाला म्हणतो. आणि हीच माझ्या भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे. व्यक्ती केंद्रित राजकारण हे भारतीय जनता पार्टीचं सूत्रच असू शकत नाही. आणि त्याच एका हेतून आम्ही कमळ हाच नेता म्हणून काम करतो. आम्हाला कुठलाही व्यक्ती किंवा कुठल्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये कुठल्याही व्यक्ती आम्हाला पटत नाही असं आमचं कुठलंही म्हणणं नसतं. परंतु या व्यक्तीने व्यक्ती केंद्रित राजकारण सुरू केल्यामुळं की हा माझा कराड उत्तरचा भारतीय जनता पार्टीचा पक्ष मला धोक्यात दिसतोय. आणि हीच वेळ आहे की आता जर ती करेक्ट नाही झाली तर माझ्या कराड उत्तरच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला फार मोठा तडा जाईल. माझी फेसबुकच्या लाईव्हच्या द्वारे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की जे कमळाला म्हणतायत त्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी फक्त कमळासाठी काम करायचं आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी आपल्याला काम करायचं नाही. आणि व्यक्तीसाठी म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये आपण कधीच आलेलो नव्हतो. आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना उद्या कोण येणार आहे, उद्या कोण सीएम होणार आहे किंवा इथला नेता कोण असेल हे कधीही अपेक्षित नव्हतं. फक्त आम्हाला असंच वाटतं की आपल्यातलाच कोणतरी सामान्य कार्यकर्ता उद्या लीडर असेल. परंतु आज रोजी ह्या सगळ्या आमच्या वाटण्याला अर्थ अजिबात राहिलेला नाही. म्हणून मी या माध्यमातून आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या सच्च्या कार्यकर्त्यांना आव्हान करतो की आपण कधीही किंवा या निवडणुकीमध्ये व्यक्ती केंद्रित विचार अजिबात करू नका. कमळ हाच आपला नेता आहे आणि कमळ हेच आपलं पक्षचिन्ह आहे. जरी कितीही आपण आता या दरम्यानच्या काळामध्ये यातना भोगली असतील तरी सुद्धा आपण पार्टी सोबतच राहणार आहोत, पार्टीसाठीच काम करणार आहोत. परंतु या सर्व नेते मंडळींना तुम्ही तुमच्या शब्दात उत्तर द्यायला पाहिजे की आज तुम्हाला आमची गरज लागलेली आहे. माझा सूर्यकांत पडवळ सारखा कार्यकर्ता एका मरळीच्या टोकावर राहतो. मरळी गाव कराड तालुक्याच्या एका टोकावर आहे, डोंगराच्या कुशीत आहे. हा माणूस रात्री 11, 12 वाजता घरी जायचा पार्टीचं काम संपवून. असं 5 वर्ष या माणसानं काम केलं. आज या माणसाला सुद्धा या सिस्टम मधनं फक्त व्यक्ती केंद्रित राजकारणामुळे सिस्टम मधनं बाहेर टाकलं गेलंय.